पुढच्या बातमीकडे इंदिरा गांधी आणि शरद पवार यांच्या कार्यगौरवाच्या प्रस्तावावरून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली। मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत विरोधकांमधल्या वादावरती तोडगा शोधून काढलेला आहे। विधान भवनामध्ये मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली। 5 ऑगस्टला शरद पवार आणि गणपतराव देशमुख तर 9 ऑगस्टला इंदिरा गांधी यांच्या कार्यगौरवाचा प्रस्ताव स्वतंत्ररित्या मांडण्याचे या बैठकीत ठरवण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्या मध्यस्थीनंतर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात विरोधकांच्या, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेऊयात। गैरसमज होते, काही गैरसमजुतीने काही विषय होते, ते चर्चा अगदी दूर झालेले आहेत। पुन्हा एक संगत आम्ही पूर्वी होतो, आताही आहोत। खरं म्हणजे राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करण्याचं कारण नाहीये। त्यांना रोज त्यांचा मित्रपक्ष काय दुसऱ्यांना देतो आणि पर आता अवकाश काढण्यापर्यंत सगळे गेलेले होते। मला असं वाटतं चिंता त्यांना त्याची जास्त असली पाहिजे। त्यामुळे दोन विरोधी पक्षाच्या 2 घटक मित्रांनी 2 पत्रकार परिषदा घेणं मला वाटतं त्याचे आक्षेपार्ह होतं। भरोसा आमचा एकमेकाच्या वरती होताच। काही प्रश्नाच्या बाबतीमध्ये मतभिन्नता असू शकते, पण ज्यावेळेला एकत्रितपणाने बसून या विषयावरती ज्यावेळेला चर्चा होते त्यावेळेला त्या मतभिन्नतेचे स्वरूप मतभेदांच्या वरती होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असतो। आणि आम्हाला ही या गोष्टीची जाणीव निश्चितपणाने आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला एकजूट असलेल्या सक्षम विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या भावना मांडणारी एकत्रितपणाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्याच्यामुळे चर्चेअंती या सर्वच गोष्टीला विराम त्या ठिकाणी मिळाले।